टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। देशाच्या इतिहासातली मला वाटतं ही फार मोठी आतापर्यंत इतिहासातली मोठी विमान घटना आहे, दुर्घटना आहे आणि 242 प्रवासी, 10च्या वर क्रू मेंबर आणि पायलट आहेच त्या ठिकाणी। त्यामुळं खरं तर फार मोठं नुकसान झालेलं आहे। जे काही प्रवासी आहेत त्यांना सुखरूप राहू दे अशी परमेश्वराला विनंती आहेत आणि त्या दृष्टीने बचाव कार्य केंद्र सरकारकडे, राज्य सरकारकडे सुरू आहे। खरं तर आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते रुपानीजी सुद्धा त्या विमानात होते अशी प्राथमिक माहिती आहे, पण अत्यंत दुर्घटना वाईट आहे। प्रचंड मोठा शोक हा संपूर्ण देशामध्ये आहे आणि अशा दुर्घटना कशामुळे झाली हे जरा पुढचा तपासाचा भाग आहे। पण मला वाटतं की फारच वाईट दिवस आहे आणि फारच दुःखाचा दिवस आहे। सर, बच्चू कडू गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करतायत, तर त्यांच्या आंदोलनाची सरकारने नेमकी काय दखल घेतलेली आहे त्या संदर्भात त्या बैठकीचं आयोजन केलं जाणार आहे? मी मागचे 3 दिवस बच्चू कडूंशी बोलतो आहे। तीनदा आमचे जिल्हाधिकारी त्या ठिकाणी स्वतः जाऊन आले आहेत, त्यांना सूचना दिल्या आहेत। बच्चू कडूंची जी मागणी आहे की जी काही अपंग सामाजिक न्याय विभाग, अपंग कल्याण विभाग आणि रोजगार हमी विभाग, काही पशुसंवर्धन विभाग, 17-18 मुद्दे आहेत। त्या 17-18 मुद्द्यावर ऍक्शन टेकन रिपोर्ट आम्ही त्यांना पाठवला आहे। आमचे कलेक्टर त्या ठिकाणी ऍक्शन टेकन रिपोर्ट घेऊन कालही गेले होते। मी स्वतः यांच्याशी बच्चू कडूंशी 3दा बोललो आहे आणि मी त्यांना विनंती केली आहे की शासनाला जे धोरणात्मक मुद्दे आहेत, ज्या ठिकाणी शेतकऱ्याची कर्जमाफी आहे ती शासनाने ऑलरेडी आमच्या मॅनिफेस्टोमध्ये आहे, ती केव्हा करायची, हे असे अनेक मुद्दे आहेत। त्यामुळं जे काही धोरणात्मक मुद्दे आहेत त्याबद्दल एखाद्या वेळी आम्ही उच्चस्तरीय बैठक बच्चू कडूंना बोलावून घेऊ आणि जे आता आम्ही ऍक्शन टेकन घेतलेली आहे त्यांच्या मुद्द्यावर, रायगडच्या आंदोलनानंतर जे काही मुद्दे आले होते त्यावरही आम्ही त्यांना रिपोर्ट पाठवला आहे। आज आमचे 2 मंत्री, आमच्या पंकजाताई असतील, आमचे भरत गोगावले आहेत, ते त्यांच्याशी त्यांच्या मुद्द्यावर बोलणार आहेत। आमचे 4 प्रधान सचिव त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलणार आहेत। मला वाटतं त्यांचं समाधान होईल आणि गरज पडली मी त्यांना विनंती केली आहे की आपल्याला जर वाटलं की मी आल्याने त्यांचं समाधान होईल तर मी त्यांना त्या ठिकाणी 2-3 दिवस झाले आहे, 3 दिवसापासून मी त्यांना सांगितलं आहे मी सुद्धा यायला तयार आहे। पण त्यांनी थोडा आता याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि शासनाच्या भूमिकेला त्यांनी साथ द्यावी आणि आपलं आंदोलन मागे घ्यावं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची सकाळी भेट झाली। ही भेट जवळपास तासभर चालली। गेल्या अनेक दिवस चर्चा सुरू होती की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतील, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीमुळे या दोघांमधले आता युती तणाव होणार का? आता माननीय देवेंद्रजी, माननीय राजसाहेब, कुठल्या विषय असा आवश्यकच नसतो की तो युतीचा विषय असेल। अजून काही त्या ठिकाणी डेव्हलपमेंटचे इश्यू असतात, मुंबईच्या डेव्हलपमेंटचे काही सल्ले असतात, काही राज्याच्या डेव्हलपमेंटचे सल्ले असतात। मला नेमकी त्यांची भेट काय झाली याबद्दल माहिती नाही, कुठल्या विषयावर झालं हे माहिती नाही। माझी माननीय मुख्यमंत्र्यांशी नंतर काही चर्चा झाली नाही, पण मला असं वाटतं की कुठलीही भेट ही प्रत्येक वेळी राजकीय समजू नये, त्याला कधी अराजकीय त्या ठिकाणी संदर्भ असू शकतात। त्यामुळे या भेटीला फार काही जोपर्यंत अधिकृत समजत नाही तोपर्यंत मला याची माहिती नाही। सर, ठाकरे दोन्ही बंधूंनी एकत्र यावं म्हणून वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी सुरू आहे। भाजपची भूमिका काय, प्रदेशाध्यक्ष म्हणून मनसेने सोबत असावं तुमचं की नसावं? नाही, शेवटी हे राजसाहेबाला ठरवायचं आहे। जसं राजसाहेबांनी लोकसभेत ठरवलं होतं की विकसित भारताकरता मोदीजींना साथ द्यायची, मग विधानसभेमध्ये काही सीटच्या शेअरिंगवरनं त्यांचं आमचं नाही जुळलं, नंतर आता मात्र त्यांना नेमकं त्यांची भूमिका काय आहे, शेवटी युती ज्यांना करायची आहे त्यांची भूमिका महत्वाची असते। त्यामुळे मला वाटतं की राजसाहेबावरच आपण हे सोडलं पाहिजे की त्यांनी काय निर्णय घ्यायचा। स्थानिक कार्यकर्ते काय गड घालतील मला माहिती नाही, पण राजसाहेब योग्य निर्णय घेतील। विधानसभा आपण इच्छुक आहात का? भाजप इच्छुक आहे का? असं आहे की आम्ही इच्छुक नसण्यापेक्षा राजसाहेबाची भूमिका महत्वाची आहे। आम्ही इच्छुक असलो तर काय, राजसाहेबाचं महत्वाचं काय म्हणणं आहे त्याच्यावर साऱ्या गोष्टी, ते मग उद्धव ठाकरेजी सोबत असो की आमच्यासोबत असो किंवा कोणासोबत असो, एकनाथजी सोबत असो।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.